विठ्ठलवाडीच्या मातीतील संघर्षशील पर्व वाढदिवसानिमित्त श्री जगन्नाथ धायगुडे यांच्या जीवन प्रवासाचा हा एक हृदयस्पर्शी पट। घोरपडी विशेष प्रतिनिधी नितीन कांबळे। सह्याद्रीच्या कुशीत आणि डोंगर रांगांच्या पायथ्याशी वसलेले विठ्ठलवाडी घोरपडी हे छोटंसं खेडगाव जिथे निसर्गाचा मुक्त संचार आहे आणि याच निसर्गाच्या सानिध्यात 1 जून 1962 रोजी एका अशा व्यक्तीचा जन्म झाला ज्यांनी आपल्या आयुष्यात कष्टाचे आणि माणुसकीचे अनेक अध्याय लिहिले। वडील श्री म्हाकू आणि माता अनुसया यांच्या संस्कारात वाढलेल्या जगन्नाथ म्हाकू धायगुडे यांचा प्रवास म्हणजे एका धगधगत्या संघर्षाची आणि अढळ संयमाची एक प्रेरणादायी गाथा आहे। वडील मुंबईच्या बीपीटी गोदीत आपल्या घामाच्या धारांनी संसाराचा गाडा ओढत होते। त्यांचाच वारसा पुढे चालवत 1982 मध्ये जगन्नाथजींनी बीपीटी सेवा स्वीकारली आणि 1 डिसेंबर 2013 रोजी अत्यंत सन्मानाने आपली कारकीर्द पूर्ण केली। जगन्नाथजींचे व्यक्तिमत्व हे एखाद्या डोंगरासारखे ठाम आणि खळखळत्या ओढ्यासारखे पारदर्शक आहे। त्यांचा मनमिळावू स्वभाव आणि सर्वांना आपलेसे करणारी वृत्ती यामुळे विठ्ठलवाडीच्या मातीत त्यांना आदराचे स्थान आहे। केवळ माणसेच नव्हे तर पशुपक्षी, चिमणी पाखरे आणि गोठ्यातील गाई गुरांवर त्यांचे असलेले अलोट प्रेम हे त्यांच्या स्वभावातील कोमलतेचे प्रतीक आहे। प्रत्येक गोष्टीचा सखोल अभ्यास करून समाजाच्या हितासाठी झटणारा हा माणूस आजच्या काळात एक दुर्मिळ उदाहरण ठरला आहे। 23 मार्च 1986 रोजी सौ शिरमाबाई यांच्यासोबत विवाह बंधनात अडकल्यानंतर त्यांनी आपल्या संसाराची जी शिदोरी बांधली त्या सुखापेक्षा संघर्षाचा वाटाच अधिक होता। आयुष्याच्या वाटेवर चालताना नियतीने त्यांच्या समोर अशी काही आव्हाने उभी केली ज्याची जखम आजही त्यांच्या मनात ताजी आहे। आपल्या 2 मुलांच्या अकाली निधनाने त्यांच्या आयुष्यात निर्माण झालेली पोकळी ही सर्वात मोठी शोकांतिका आहे। पितृत्वाच्या भावना दुभंगल्या असतानाही त्यांनी ज्या धीरोदात्तपणे दुःखाचा डोंगर पेलला ते पाहून आबाळही पाणावेल। नियतीचे हे क्रूर वास्तव्य पचवूनही त्यांनी माणुसकीचा धागा सोडला नाही। आज त्यांच्या घरी असलेल्या 2 सुना आणि 3 नातवंडांच्या रूपाने त्यांना आयुष्याचा एक नवा आधार गवसला आहे। या चिमुकल्यांच्या हास्यात त्यांना आपल्या मुलांचे बालपण दिसते आणि याच विश्वासावर ते आज आपल्या जीवनाचा प्रवास पुढे नेत आहेत। विठ्ठलवाडीच्या डोंगराच्या पायथ्याशी राहूनही ज्यांचे विचार शिखरा एवढे उत्तुंग आहेत अशा जगन्नाथजींचा वाढदिवस हा केवळ एक सोहळा नसून तो संयम आणि जिद्दीचा विजय उत्सव आहे। समाजासाठी सदैव तत्पर असणारा, प्रत्येक सुखदुःखात सोबत असणारा आणि संकटाच्या वादळातही हसतमुख राहणारा हा कर्तव्यदक्ष माणूस म्हणजे खऱ्या अर्थाने माणुसकीचे चालते बोलते विद्यापीठ आहे। आज 1 जून रोजी त्यांच्या वाढदिवसानिमित्त नियतीशी झुंज देऊनही ज्यांनी आपले मन आणि माणुसकी जपली त्या जगन्नाथजींना कोटी कोटी शुभेच्छा। त्यांचे उर्वरित आयुष्य नातवंडांच्या किलबिलाटात, निसर्गाच्या सानिध्यात आणि सुख समाधानात जावो हीच प्रार्थना। साधेपणाचे लेणे लिहून आयुष्य जगणाऱ्या या लढवय्या व्यक्तीचे कार्य येणाऱ्या पिढ्यांसाठी सदैव मार्गदर्शक राहील। लेखन उपसंपादक नितीन कांबळे। ताण तणाव कधी दिसत नाही। आज किती मोठे त्यांच्या डोक्यावरती दुःखाचा आभाळ कोसळलं हे सगळ्यांना माहित आहे, पण जगाला कधी त्यांनी दाखवलं नाही। एवढं मोठं डोंगराच्या पायथ्याला राहतात तरी डोंगरावर दुःख पोटात ठेवलं, पण जगाला मात्र आनंद चेहरा दाखवला। जगाच्या येणाऱ्या सुख दुःखात सहभागी होणारं हे व्यक्तिमत्व आहे। अगदी कुणाला अडचण आली तर धावून जातात। अगदी प्रशासकीय कामात एखाद्या अडचण आली, नवीन सदस्य असतील कुणालाही ते मार्गदर्शकासारखे त्यांच्या पाठीशी उभे राहतात। येणाऱ्या प्रत्येक अडचणीला सामोरे जाण्याची ताकद त्यांच्यात आहे, एक वेगळी धमक आहे। म्हणूनच मी मगाशी म्हणालो की असलं मार्गदर्शक व्यक्तिमत्व आम्हाला लाभलं आणि त्यांच्या वाढदिवसाला इथं येऊन शुभेच्छा देण्याचं म्हणजे आम्हाला म्हणजे एक भाग्य लाभलं। खरोखरच आनंद आहे, आम्ही अभिमान वाटतो। त्याचबरोबर आपल्या गावचे एक युवा नेतृत्व म्हणून ज्यांच्याकडे पाहिलं जातं ते नानासाहेब भणगे, आज त्यांचाही वाढदिवस आहे। मी त्यांनाही मनापासून खूप साऱ्या शुभेच्छा देतोय। त्यांची वाटचाल अशी सुखमय व्हावी आणि धायगुडे मामांचा एक
त्यांच्या अंतरंगात दडलेला जो सुप्त कोण आहे, तुम्हा आम्हाला प्रेरणा देणारा तो विचार त्याने सोबत घेऊन जीवनाची वाटचाल चालू करावी. म्हणजे जीवनात कितीही अडचणी, किती दुःख आली तर तुम्ही कधी हार मानणार नाही आणि हार कधी तुमच्या आयुष्यात वाट्याला येणार नाही. असं धायगुडे मामाचं खूप मोठं व्यक्तिमत्व आहे. कारण आता खूप त्यांच्यावर बोलता येतं, पण तरी सुद्धा आज मुलांच्या नातवंड म्हणजे नातवंड यांच्यामध्ये अगदी त्यांनी लहान बालगोपाळांच्यात आपलं जीव म्हणजे मन रमवतात, स्वतःला त्यात स्वर्ग समजतात आणि उद्याचं भविष्य त्यांच्यात पाहतात. त्या मुलातने आपल्या नातवंडात भविष्य पाहता पाहता आपल्या गावात सुद्धा त्यांचं बारकाईने लक्ष असतं. त्यांचा खरोखरच अनुभवाचा ठेवा आपल्या गावाच्या विकासासाठी निश्चितपणे बळ देईल असा मला विश्वास वाटतो. मी पुन्हा एकदा मामांना वाढदिवसाच्या खूप साऱ्या शुभेच्छा देतो आणि युवा नेते नानासाहेब भंडगे यांनाही खूप साऱ्या शुभेच्छा देतोय. भाजपा तालुका सचिव नानासाहेब भंडगे यांनाही मी खूप साऱ्या शुभेच्छा देतोय. या कार्यक्रमाला उपस्थित असणारे आपल्या गावचे लोकप्रिय उपसरपंच संपतभाऊ नरळे, आपल्या गावचे ज्येष्ठ पत्रकार फोटोग्राफर बाबासाहेब पडळकर, आपल्या गावचे आदरणीय पोलीस पाटील धोंडराम नरळे, त्याचबरोबर आपल्या गावचे सदस्य ग्रामपंचायतीचे विष्णुभाऊ टोने विष्णुपंत सरगर, विष्णू टोने, विष्णू नरळे. खरोखरच 3 विष्णूंचा संगम आपल्या ग्रामपंचायतीमध्ये झालाय. म्हणजे ब्रह्मा विष्णू महेश ह्या तिघांची रूप, तिघांची नावं जरी वेगळी असली तर ते दिव्यत्वाचं एक वेगळं रूप आहे. ते सुद्धा ताकदीनिशी आपल्या धायगुडे मामांचा विचार सोबत घेऊन गावची प्रगती करतील आशा मला आहे. त्याचबरोबर त्यांचे मेहुणे कुंडलिक दुधाळ ते सुद्धा मला वाटतं एक सामाजिक कार्यकर्ते आहेत. त्यांचा तर त्यांनाही मी गावच्या वतीने खूप साऱ्या वाढदिवसाच्या मनपूर्वक शुभेच्छा देतोय. त्यांचंही इथून पुढचं आयुष्य. आता वाढ म्हणजे काय, जीवनातल्या दिवसामध्ये होणारी वाढ म्हणजे वाढदिवस. तर येणारा प्रत्येक दिवस, येणारा प्रत्येक क्षण सुखमय, आनंदीमय आणि एक यशाचा द्यावा अशी विनंती मी परमेश्वर चरणी प्रार्थना करतोय आणि सर्वांना पुन्हा एकदा खूप साऱ्या आभाळभर शुभेच्छा देतोय आणि मी थांबतोय. धन्यवाद. तुमचे आतापर्यंत जे ठेवण काय ते पण आपण बोलून दाखवलं. खूप खूप धन्यवाद सरपंच साहेब. व्यक्तिमत्व आहे म्हणून आज या ठिकाणी आपण सर्वजण बघा. आता इथं बघितलं तर 95% सगळा तरुण वर्ग आहे. इतक्या मोठ्या संख्येने तरुण वर्ग करायला असेल तर ती एक जगमामावर प्रेम करणारे व्यक्ती आहेत. आणि जगमामा आज इथं त्या ठिकाणी तरुण वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित आहे. या ठिकाणी तुमची पोच पावते की तुम्ही तरुणांच्या मनामध्ये तुम्ही घर केले आहे. तरुणांच्या मनामध्ये तुम्ही घर करून एक तरुणांसाठी आणि आमच्यासाठी तुम्ही एक आदर्श व्यक्ती आहात खरोखर. आणि ह्या वयामध्ये तुम्ही आमच्यासारख्या तरुणांमध्ये मिळून मिसळून राहताय. हे एक आगळं वेगळं एक व्यक्तिमत्व आपल्या गावामध्ये प्रथमच. मी म्हणत नाही तर अनेक जण म्हणतात. सकाळी मला वाटतं बऱ्यापैकी लोकांना म्हणजे समजलं की जगमामाचा वाढदिवस आहे. या ठिकाणी 70% लोक बिगर म्हणजे तुमचा वाढदिवस आहे ह्या ठिकाणी समजल्यानंतर हे लोक आले. ती खरोखर म्हणजे एक कौतुकाची गोष्ट आहे. तुमच्यावरती असंच तरुणांनी प्रेम करावं आणि तुम्हीही इथून पुढच्या काळामध्ये असंच आमच्या तरुणांच्या मध्ये मिळून मिसळून सर्वांशी हसत खेळत प्रत्येकाच्या सुखदुःखामध्ये, प्रत्येकाच्या लग्न कार्यामध्ये, धार्मिक कार्यक्रम असू द्या, पारायणचा, यात्रेचा कार्यक्रम असू द्या गावातला आणि कोणताही कार्यक्रम. समजा आपण जर एखाद्याचं लग्न आपण ठरवायला गेलो तर त्या ठिकाणी जगमामा पुढे असतात आणि ते जबाबदारी घेतात एखाद्या मुलाची की बाबा मी जबाबदार आहे, तुम्ही ह्या मुलाला मुलगी द्या, काहीच अडचण नाही. असं जबाबदारी घेणं आजकाल व्यक्ती खूप कमी आहे द्या. कारण जबाबदारी कोणी कोणाची जबाबदारी घ्यायची. आज मुलगा वेगळ्या पद्धतीने वागतोय, उद्या वेगळ्या पद्धतीने वागतोय, पण ह्यांचं असं नाही. हे अगदी त्या मुलाची जबाबदारी घेऊन त्या मुलाचं म्हणजे लग्न ठरवण्यापर्यंत त्याचं सगळं व्यवस्थित करण्यापर्यंत ह्यांची साथ असत्या. तुम्ही अशाच प्रकारे गोरगरिबांना साथ देत चला. तुमच्यासोबत आम्ही खांद्याला खांदा लावून या ठिकाणी इथून पुढे आम्ही तुमच्यासोबत आहे. आम्ही रात्रीचा दिवस करू पण
तुम्हाला कुठल्याही प्रकारची अडचण आली तर जगोमा तुम्ही आम्हाला रात्री 12 वाजता फोन करा. आम्ही तुमच्यासाठी सदैव त्या ठिकाणी आम्ही हजर आहे. कारण तुम्ही तरुणासाठी तुम्ही हजर असताय. तुम्हाला आम्ही जरी आमंत्रण दिलं नाही दिलं, तुम्हाला समजलं किंवा अमोक त्या ठिकाणी असा एक धार्मिक कार्यक्रम आहे किंवा चांगला कार्यक्रम आहे, तर तुमची तिथं उपस्थिती असत्या. घोरपडीमध्ये पारण असो, नरळीवस्ती पारण असो, तिप्पळीत पारण असू द्या, तुमच्या तर तुम्ही असताय पर्यंत 7 दिवस 9-7 दिवस काय अडचण विषय नाही. लग्न असू द्या, एक कुणाच लग्न असू द्या, बघा जगोमा तिथं माईक घेऊन त्या स्टेजवर 1 नंबर असते ती. हे त्यांचं अतिशय म्हणजे सामाजिक जीवनातलं त्याचं मोठं त्यांचं कार्य आहे. असंच तुम्ही कार्यकर्ते राहावं या अशा प्रकारच्या आम्ही तुम्हाला शुभेच्छा देतो. आणि ग्रामपंचायत, घोरपडी सोसायटी, सर्व मित्रमंडळ, गावातील सर्व मंडळी यांच्या वतीनं आम्ही तुम्हाला भरभरून या ठिकाणी शुभेच्छा देतो. आणि या ठिकाणी मी थांबतो. जर अजून पुन्हा बोला असेल जगोमाविषयी तर न लाजता तुम्ही या पुढं आणि बोला. कारण अशा व्यक्तींच्या विषयी बोलणं केव्हाही चांगलं. बघा तुम्ही व्यक्ती थोडं कार्य करतात आणि इंस्टावर, फेसबुकवर, व्हॉट्सअपवर झाडावर झळकते द्या, पण यांचं खरोखर आज कार्य मोठं आहे. ही व्यक्ती समजणं एवढं सोपं नाही. ज्याला समजलं त्याला समजल्यात, पण ज्याला नाही अजून समजलं तर त्यांनी इथून पुढच्या काळामध्ये त्यांना समजून घेण्याचा प्रयत्न करा आणि त्यांच्या पाठीशी आपण ठामपणे उभा राहूया. सर्वजणच, सर्वांना ते जमते असं नाही. सर्वांना नमस्कार. मी वैशाली जगन्नाथ धायगुडे. आज ज्यांचा अभिष्टचिंतन सोहळा आपण अत्यंत दिमाखात आणि मोठ्या उत्साहात पार पाडत आहोत, अशा जगन्नाथ महाकू धायगुडे यांची मी सुकन्या आहे. त्यांनी या गावासाठी काय केलं मला फारसं माहीत नाही, कारण त्यांचा इथला कार्यकाळ तो माझ्या परस्पर आहे सगळा. त्यामुळं त्यांनी गावासाठी काय केलं हे तुम्हा सगळ्यांना माहिती आहे, मला नाही माहीत. पण त्यांनी माझ्यासाठी काय केलं हे मला माहीत आहे आणि ते आज मला तुमच्यासमोर सगळ्यांना थोडंसं सांगायचं आहे. एक 20 वर्षापूर्वीचा काळ होता. 2005 साली मी SSCची परीक्षा पास झाले होते. तर त्या काळात आपल्या विठ्ठलवाडीमध्ये मुलींना कॉलेजला जायची पद्धत नव्हती. तर माझ्या वडिलांनी सगळ्यांचा विरोध पत्करून मला कॉलेजला जाण्याची मुभा दिली. माझं पूर्ण शिक्षण पूर्ण केलं आणि माझ्या या प्रवासामध्ये आज आपण ज्यांचं अभिष्टचिंतन करतोय त्या माझ्या वडिलांसोबत माझ्या मामांचा खूप मोठा हातभार आहे, कुंडलिक दुधाळ. मी माझ्या मामांचं आणि माझ्या वडिलांचं मनापासून खूप 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 आभार व्यक्त करते की त्यांनी मला ही शिक्षणाची संधी उपलब्ध करून दिली आणि त्या संधीचं सोनं करत मी आज माझ्या पायावर उभी आहे. मला खूप वेळा माझे पती विचारतात की एवढ्या छोट्याशा खेडेगावात तू एवढी कशी शिकलीस, जिथं तुमच्या गावात आजही मुली शाळेला जात नाहीत, जास्त कॉलेजला जात नाहीत, शिकत नाहीत, त्या काळात तू कशी शिकलीस. तर मला याचं उत्तर तुम्हा सगळ्यांना द्यावंसं वाटेल की माझ्या वडिलांचा विश्वास माझ्यासोबत होता. त्यांनी कधीही माझ्यावर अविश्वास दाखवला नाही. जर तुम्हाला तुमच्या मुलींना शिकवायचं असेल, त्यांच्या पायावर उभं करायचं असेल, तर मी सांगेन तुम्हाला की तुम्ही तुमच्या मुलींवर विश्वास दाखवा. एका वडिलांचा मुलींवर जर विश्वास असेल तर ती मुलगी आपल्या वडिलांचा कधीही विश्वासघात होऊ शकत नाही. हे उदाहरण तुम्ही माझं डोळ्यासमोर ठेवा आणि तुमच्या मुलींना शिक्षण द्या आणि त्यांना स्वतःच्या पायावर उभं करा. जेव्हा एक मुलगी शिकते तेव्हा एका कुटुंबाचा उद्धार होतो. हा फक्त नारा नाही, हे खरं आहे. आज माझ्या शिक्षणामुळं माझ्या माहेरी सुद्धा स्टेबिलिटी आहे आणि माझ्या सासरी सुद्धा मी तेवढी स्टेबिलिटी देऊ शकते. मी माझ्या पतीला आणि माझ्या सासू सासऱ्यांना तेवढा आधार देऊ शकते आणि माझ्या माहेरी सुद्धा मी तेवढा आधार पुरवू शकते. जर तुम्ही तुमच्या मुलीकडून ह्या यशाची जर अपेक्षा करत असाल तर सगळ्यात पहिलं पाऊल तुम्हाला उचलावं लागेल आणि तुम्हाला तुमच्या मुलींवर विश्वास दाखवून त्यांना शिक्षणाच्या वेगवेगळ्या संधी उपलब्ध करून द्याव्या लागतील, जशी की माझ्या वडिलांनी आणि माझ्या मामांनी मला उपलब्ध करून दिली. त्या दोघांना मी खूप 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 धन्यवाद देते आणि मी त्यांचे आयुष्यभर खूप खूप ऋणी राहीन. आणि मामा आणि वडिलांना खूप खूप वाढदिवसाच्या शुभेच्छा. त्यांना
शतकोत्सव महोत्सव साजरा करावा लागेल अशी मी त्यांची अपेक्षा करते आणि असाच त्यांचा शतकोत्सव महोत्सव आपण सगळेजण साजरा करू याची मी अपेक्षा करते. थँक्यू. नमस्कार बंधू भगिनींनो, आज जगन्नाथ माकू धायगुडे, आज विठ्ठलवाडी ग्रामस्थ सगळे जमा झालेत त्यांच्याविषयी. तर एक डोंगराच्या कुशीतील एक छोटंसं विठ्ठलवाडी गाव, आणि त्या विठ्ठलवाडी गावामध्ये हे कुटुंब पहिल्यापासून लहानाचं मोठं झालं. तर त्यावेळी पवार सरपंच होते, त्यावेळेला पण पासून त्यांच्या वडिलापासून पण ते वारसा जपत आले पहिल्यापासून. तर त्यांच्या वडील आज गोदीमध्ये होते कामगार म्हणून. तर त्याच्यानंतर त्यांनी वडिलांचा वारसा पुढे चालवला आणि त्यांनी स्वतः गोदी कामगार म्हणून नोकरी लागले. ते नोकरी करत 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 त्यांना सौभाग्यवती पत्नी लाभली. त्यांची अंकले गावातून सासरवाडी झाली आणि त्याच्यानंतर त्यांना एक 3 मुलं सुंदर झाली. तर एक मुलगी आणि 2 मुलं. तर त्या 2 मुलींच्या लग्नामध्ये शूटिंगला मीच फोटोग्राफर म्हणून होतो. बरीचशी लोकसंख्या त्या लग्नामध्ये सगळे उपस्थितीत प्रत्येकाने दर्शवली. जोगोमांचा त्याच वेळेला स्वभाव आम्हाला सगळ्यांना आवडला, कारण इतके मोठ्या संख्येने उपस्थित राहिलेले सगळे पहिल्यांदाच मी बघितलं. 10 गावातील लोक इथं लग्नामध्ये जमा झाली होती त्याची. आणि विशेष म्हणजे तिन्ही मुलांना शिक्षणापासून कधीही माघार त्यांनी ठेवलेलं नाही. शिक्षण भरपूर दिलं सगळ्या मुलांना, कारण त्यांचे उपकार असे मुलं विसरू शकणार नाहीत. इतकं उपकार त्यांनी मुलांच्यावर भरपूर केलं आणि मुलांना लहानाचं मोठं केलं. मुलगीला तर म्हणजे शिक्षक सर्व्हिस लागली. त्याच्यानंतर त्यांचा जावई पण शिक्षक आहे. आणि दुसरी गोष्ट, दत्ता मिलिटरीमॅन आहे, दुसरा नेव्हीमध्ये सर्व्हिसला होता. तर दुर्दैवाने तो भाग आता जरा बाजूला काढतो, कारण हे आनंदाचा क्षण आहे. तर जोगोमानी मुलांचा सांभाळ करता करता, संसाराचा सांभाळ करता करता, इतरांना सुद्धा प्रत्येक लग्नामध्ये प्रत्येक कार्यामध्ये वाहून घेणारे हे जगोमामा. तर जगोमामा खरंच ग्रेट आहात तुम्ही, कारण मी प्रत्येक ज्या वेळेला लग्नाला जातो त्या वेळेला त्या दिवशी त्या लग्नामध्ये जगोमांची उपस्थिती 100% आहे. ते कधी सांगतो तुम्हाला, बरोबर 12:30 तांदूळ असतं, त्याच्या अगोदर एक अर्धा तास जगोमा तिथं हजर असणार. पण का असतात, तर निवेदक करायचं यांचं लय आवड यांची पहिल्यापासून. निवेदन करणे म्हणजे त्या छोट्याशा कुटुंब असतं, त्या कुटुंबाला निवेदक म्हणून कोण आणू शकत नाहीत. तर जगोमांची तिथं उपस्थिती असते आणि प्रत्येकांना सांगतात की बाबा अमुक अमुक लोकांचं लग्न आहे आणि तुम्ही सगळे उपस्थित राहिला, त्याच्याबद्दल आभार हिनी स्वतः मानतात. आणि दुसरी गोष्ट, मंगलाष्टकेला उभा राहिले की अरे वा वा वा. मंगलाष्टकेचा यांचा तोराच वेगळा असतो, कारण एखादी दुसरी मंगलाष्टकी जर म्हटली तर जगोमाचा कानावर जर आवाज आला तर आम्ही सुद्धा आवडून जातोय, अरे वा, जगोमा स्वतः मंगलाष्टकी म्हणतात. पण हे झालं मंगलाष्टकेचं. पण पुन्हा आता ग्रहप्रवेशच्या वेळेचं एक घुमघुमरं मांडळ ही यांचं खास आवडतं गीत. घुमघुमरं मांडळ बायकांना कोणाला येत नाही आता, कारण हे पारंपरिक गीत हे नष्ट होत चाललंय. नवीन पिढी आता जे आत्मसात होते ना, तर त्यांना काय माहित नाही घुमघुमरं मांडळ म्हणजे काय. ज्यावेळी नवरा नवरी घरप्रवेश करते त्यावेळेला घरामध्ये काय असं कशा पद्धतीने त्याला एंट्री केली जाते, तर ते हे जगोमाकडून शिकावं. जगोमा पुढे होऊन स्वतः म्हणणार आणि ते जागृत करणार. तर असे हे जगोमा आज त्यांचा आज फार मोठा वाढदिवस साजरा होतोय. मला बरंच वाटलं, कारण हे कधी टीव्ही पुढं किंवा मोबाईलमध्ये व्हॉट्सअपला चॅटिंगला कधीही नसणारी माणसं. तर त्यांचा आज वाढदिवस मला ऐकून मी आश्चर्य धक्काच केला, कारण कधी वाढदिवस साजरा करत नाही तो. कारण हे लोक त्या पडद्यामागचे कलाकार आहेत. ह्यांनी सगळे हाताळणार, सगळे कारभार सगळा हाताळणार, पण पडद्यामागचे कलाकार हे कुठेही पुढे आलेले नाहीत. तर हे आज पुढे बघून मला समाधान लई भरपूर वाटलं, कारण जगोमाचं हे ग्रेट काम सरपंचांनी म्हणून दाखवलं. सरपंचांनी स्वतः आता त्यांना पूर्ण गुणगान गायलं. तर अशा पद्धतीनं सगळे आता हे समोर जे बसले आहेत सगळे मंडळी, सगळ्यांना जगोमाचं कार्य माहित आहे, पण कोणाला ते बोलता येत नाही, कारण काही यमक वगैरे जुळत नसते म्हणून बोलत नाहीत. पण सगळ्यांना आत्मसात करणारी ही व्यक्ती म्हणजे जगोमामा. तर ह्या जगोमाविषयी आणि भरपूर सांगता येतंय, कारण बरेचशा लग्नामध्ये पुढं असणारे व्यक्तिमत्व, एखादं लग्न जुळत नसेल तर पुढे येऊन आणि कित्येक मुलांना नोकरीला लावणारे विशेष म्हणजे हे व्यक्ती. आता कित्येक एक 5-6 गावांमध्ये विचारलं मी नवतरुण वर्गांना, कुणी लावलं तुम्हाला नोकरीला, तर जगोमाने. तुम्ही धायगुडे माहिती आहे का मामा? हो माहित आहे. तर त्या जगोमाने त्या मुलांना कामाला लावलं, तर त्यांचा संसार उभा राहिला. तर हे आपल्याला माहित नाही, आपल्या गावामध्ये घोरपडी विठ्ठलवाडी यांना माहित नाही कारण नोकरी लावतात का नाही, पण यांच्या भरपूर वशिला आहेत, हे कोणालाही माहित नाही.
कारण ज्यावेळी मी अंकले, बाळ, दोरली, डफळापूर ज्या भागात जातो, पाचेगाव डोंगरातलं जुनोनी, गावरवाडी, बेनूर, तर या गावामध्ये जगोमाचं नाव 100% घेतलं जात आहे. कारण हे तरुण मुलं कामाला लावण्याचं काम आणि त्यांचं संसार उभा करण्याचं काम हे जगोमाने केलेलं आहे. अतिशोक्ती यांना सांगत नाही, मी खरोखर सांगितलेलं आहे. तर ह्या जगोमाला आज लाख लाख शुभेच्छा देतो. कारण इथपर्यंत जसा प्रवास केला, इथून पुढे आनंदात असाही प्रवास करत राहा. कारण गोरगरिबांना नेहमीच तुम्ही मदत करता आलात. एखाद्याला चहाला पैसे नसले तर तुम्ही चहा पाजणारी माणसं आहात, एखाद्याला नाश्ता जेवण देणारी माणसं तुम्ही आहात. हे कोण उपकार कोण विसरू शकणार नाही. खरंच म्हणून तुम्ही ग्रेट आहात. तर तुम्हाला उदंड आयुष्य लाभो आणि वरचेवर शक्ती देवो की तुम्ही दुसऱ्यांना मदत करण्यासाठी देवाने तुम्हाला शक्ती देवो आणि 100 वर्ष गाठो ही आम्ही ईश्वर चरणी प्रार्थना करतो. आणि जगोमाच्या अर्धांगिनी त्यांना आणि जगोमाला खूप खूप शुभेच्छा देतो आणि थांबतो. माझ्या कुटुंबामध्ये न बोलता आमच्या घोरपडी ग्रामपंचायतीचे नवनिर्वाचित विद्यमान सदस्य माननीय विष्णू टोणे यांच्याजवळ मी माझं म्हणणं बोलून दाखवलं आणि त्यांनी मला होकार दिला. काय ना म्हणले, जगोमा आपण जोरात वाढदिवस साजरा करूया आणि तुमची तयारीला तुम्ही लागा. ठीक आहे म्हणलं. आणि या वाढदिवसानिमित्त खरं म्हणलं तर ग्रामपंचायत सदस्य विष्णू टोणे, आमचे गावातले काय मंडळी असतील, संपन्नाळे असतील, सरपंच असतील, यांनी मला अतिशय सहमत देऊन आणि तुम्ही वाढदिवस साजरा कसा करा असं सांगून मला प्रोत्साहन दिलं. त्यामुळं मी या 65वा दिवस, ॲक्च्युली खरं म्हणलं तर माझा 60वा वाढदिवस अतिशय जोमात होणार होता, पण दुर्दैवाने माझ्या मुलाचं निधन झाल्यामुळं तो वाढदिवस मी साजरा करू शकलो नाही. आणि त्यात माझी 4-5 वर्ष दुःखामध्ये निघून गेली. तरी पण मी माझ्या नातवंड, सुना, माझी पत्नी, माझे नातेवाईक, माझं गाव यांच्याकडे बघून मी तो दुःखाचा डोंगर जो कोसळला होता तो पचवला आणि अजून इथून पचवणार आहे. आणि इथून पुढे मी या विठ्ठलवाडी गावची, घोरपडी गाव असेल, नळी वस्ती असेल, माझ्या हातून जेवढी सेवा होईल तेवढे मी निस्वार्थपणे करण्याचा मी प्रयत्न करीन. आणि ज्या ज्या लोकांचा काय माझ्यापासून अपेक्षा असेल ती निस्वार्थीपणे मी त्यांचं काम करीन अशी मी तुम्हाला सर्वांना गवाही देतो. मी कुठल्याही प्रकारचा स्वार्थ साधत नाही, कारण मला परमेश्वरानं भरपूर दिलेलं आहे. ही माझी शरीर आहे, वैभव आहे, हेच माझी भरपूर देणगी आहे. माझं वैभव आयुष्यभर टिकलं पाहिजे आणि हे वैभव तुम्हाला माझं साथ दिलं पाहिजे. तुमची कामं करण्यामध्ये, तुम्हाला योगदान देण्यामध्ये, तुमचं जे काय असेल ते काम करण्यामध्ये मला परमेश्वरानं उदंड असं आयुष्य दिलं पाहिजे. मी शरीराला वैभव असं समजतो. एक अभंग आहे तुकाराम, मोजता येत नाही मापान, मोजता येत नाही मापान, एवढं वैभव दिले पांडुरंगान, एवढं वैभव दिले पांडुरंगान. पेढा नाही, बर्फी नाही, नाही साखर, पांडुरंगाच्या पुण्याईनं मिळेल भाकर. गोड फुटाने प्रसाद घ्यावा भक्तान, एवढं वैभव दिले पांडुरंगान. एवढं वैभव दिलेलं असताना मी कुठली अपेक्षा केली नाही आणि इथून कोणी निस्वार्थ होऊन मी काम करण्याचा प्रयत्न करीन असं मी सर्वांना गवाही देतो. आणि सर्वजण माझ्या वाढदिवसासाठी हजर राहिले त्याबद्दल मी आणि माझ्या कुटुंबातर्फे धायगुडे परिवारातर्फे सर्वांचं हार्दिक स्वागत, हार्दिक अभिनंदन करतो. आणि आता वाढदिवस साजरा जवळजवळ संपत आलेला आहे. स्नेहभोजन विष्णू टोणे यांच्या फार्महाऊसवर आयोजित केलेलं आहे. सर्वांनी स्नेहभोजनाचा स्वाद घेऊन घरी जायचं आहे. कोणीही बिगर जेवता जाऊ नये अशी माझी तळमळीची आपणास नम्र विनंती आहे. एवढं बोलून मी माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, पवनपुत्र हनुमान की जय. जे उद्गार सांगितले असेच उद्गार आपल्या गावामध्ये आई वडिलांच्या सेवेसाठी किंवा कन्येनं कसं वागायचं कसं नाही, कॉलेजला जायचं की नाही आणि वडिलांची आईची इच्छा आहे किंवा नाही हा सर्वांनी मान्य केला पाहिजे. आणि त्या मुलीने सुद्धा स्वतःच्या जीवावर स्वतःच्या विचारानं कसं वागायचं ते ठरवलं पाहिजे. आता मला जास्त काही बोलता येत नाही कारण मी फक्त डान्स करणारा माणूस, मला काय कळत नाही. आता बोलायचं म्हणजे माझ्या जगन्नाथासाठी एवढं मी बोललो.
आणि आता विष्णुप्रेमी जगन्नाथ दायगुड्यांचा हार घालून सत्कार करतील, त्यानं केक कापायला लावतील. ए लक्ष्मणीतला फोटो हा थांबा. बघा फोटो. आज वाढदिवस. हॅपी बर्थडे म्हणा सगळ्यांनी. हॅपी बर्थडे. आता थोडक्यात आपण ह्यांच्याकडून जाणून घेऊया. पांडुरंग नळले हे आज फर्मात आहेत, चमकदार दिसायला लागलेत आणि व्हाईट शर्ट घालून तुमचे आतापर्यंत ठेवण काय ते पण आपण बोलून दाखवलं. खूप खूप धन्यवाद सरपंच साहेब. आणि असंच सगळ्यांच्या वतीनं आज सरपंच आणि कुंडलिक दुधाळ साहेब अंकले यांच्या वतीनं आज जगन्नाथचा सत्कार मोठ्या प्रमाणात साजरा होत आहे आणि साजरा केला आहे. आणि दोन्ही पुजारी टीम पण इथं आहेत. मोरदेवीची पुजारी टीम, पोलीस पाटील आणि नरळे कंपनी सगळे एकत्र आहेत आणि समाधान वाटतं. आज विठ्ठलवाडी ग्रामस्थांच्या वतीनं जगन्नाथ धायगुडे यांचा मोठ्या प्रमाणात वाढदिवस साजरा होतोय. तसंच कुंडलिक दुधाळ अंकले यांचाही वाढदिवस मोठ्या प्रमाणात साजरा होतोय आणि नानासाहेब बंडगे यांचाही वाढदिवस मोठ्या प्रमाणात साजरा होतोय. आणि त्रिमूर्ती दत्त जे म्हटले तुम्ही, ब्रह्मा विष्णू महेश या त्रिवेणी संगमावरती हे आज ग्रामपंचायत उभा राहिलेले आहे आणि सरपंचाने असं बोलून पण दाखवलं. अशा पद्धतीने हा बंद